किती ऊन झाले, अजून कांदे गोळा करायचे आहेत आपल्याला. खरं झाडाखाली आपण बसलोय, शेड खाली, किती छान वाटायला लागले. आणि ऊन तर कसला आता पडायला लागलेलं, उन्हाळ्यात सवय आला. आता सुरुवात नुसता मार्च महिन्याची झाली तरी एवढं ऊन पडले. तरी बरं आहे आपण थोडे शेड खाली आणि आंब्याच्या झाडाखाली येते. त्या दादाने कांदे चांगलेच गोळा केलेत आता. मोठे मोठे त्याने कांदे. वरती लय आहेत. थोड थोड काय तुटलं. थांब मी घेते. बारकाईला नको, मोठं मोठं तू. सगळं इथलं तोडू का? तोड ना बाई. हातच पुरत ना माझा. चला, इथं मोठं फुल आहे. चला
बस नमस्कार, सवाई गृहिणी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आम्ही शेतात आलो आहे। मग काय बेत ठरला आमचा की हादग्याची फुलं दिसली, म्हटलं आज हादग्याची आपण छान भजी बनवू गरम गरम चुलीवरची, म्हणून मी येताना सगळं साहित्य घेऊनच चालते। आता आपण चूल छान पेटलेली आहे। आता हादग्याच्या फुलाची आपण भजी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवते। ही हादग्याची फुले अशा पद्धतीची असतात, मी तुम्हाला झाडांना तोडताना दाखवलीच आहे। आणि ही आयुर्वेदिक फुलं आहेत आणि ही गावरान मेवा ही म्हटला तरी चालेल। ही भाजी खाल्ल्याने या फुलांची भाजी ही होते आणि भजी ही खूप टेस्टी लागते आणि गोडसर असतात ही भजी। आणि ह्याचा एक उपाय म्हणजे काय, डोळ्यांसाठी चांगलं असते आणि ज्याचं पोट साफ होत नाही त्यासाठी ही रोजची भाजी खाल्ली तरीही चांगलं आयुर्वेदिक औषध म्हणून हे गुणकारिक आहे। हे अशा पद्धतीची फुले असतात, ही अशी फुलं असतात। तर आपण काय करत असते, ही पाकळे पूर्ण वरच्या काढून घ्यायच्या आणि मधलं एक देठ असतं, हे देठ जर काढल्यानंतर हा कडवटपणा राहतो, म्हणून हे देठ काढून घ्यायचं आणि ह्या पाकळ्या पाळ्या आपण वेगळ्या करून घेऊ, कारण आपल्याला भजी बनवायची आहे ना, म्हणून आपण असे वेगवेगळे सुट्टे करून घेते। मला एक दे। मारती निघली। उसातली बिया ये हे काय करू मम्मा, ते मधलं घ्यायचं नाही, ते कडू असतं। चूल छान पेटलेली आहे, आता मी त्यावर कढई ठेवते। वार पण फार सुटलेलं आहे, इकडे तिकडे जाळ जात आहे। आता आपण कढई तापायला ठेवली, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ। तोपर्यंत तेल गरम होऊन जाईल, तोपर्यंत आपण ह्या पाकळ्या आहेत या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ, कारण आपण हे झाडावरच्या काढलेले नाहीये, आपण थोडे झाडावरच्या काढलेले आहेत, थोडे झाडाच्या खाली आपण काडीनं ओढून काढल्यामुळं आकड्यानं ते खाली माती लागली असेल, किंवा ही फुलं गोड असतात, या फुलांच्या मध्ये मोंग्या सुद्धा असू शकतात, म्हणून आपण
कारण मधाचा गोडपणा असतो यामध्ये, म्हणून आपण हे धुवून घेऊ. कारण ही फुलं असल्यामुळे गोड असतात. माती वगैरे लागली असली तर धुवून जाते निघून. अशा पद्धतीने मी पूर्ण धुवून घेतलेले आहे. तर भज्याच्या पिठासाठी आपण काय काय तयारी केली तुम्हाला मी दाखवते. भजी बनवण्यासाठी मी बेसन आणलेलं आहे घरून, मीठ आहे, ओवा, खायचा सोडा, तिखटसाठी आपण चटणी आणलेली आहे. आता मी कसे भिजवते तुम्हाला दाखवते. चवीपुरतं मीठ घालून घेते, ओवा, चिमूटभर सोडा घालून घेते. तिखट लागत असेल तर तुम्ही चटणी घालू शकता. हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेते. तर त्यामध्ये पाणी घालून घेते मी. आपल्याला खूप पातळही करायचं नाही आहे पीठ. चिमूटभर हळद घालून घेते. पूर्ण पातळही बनवायचं नाही आहे. तर आपण ह्या पद्धतीने पूर्ण बॅटर बनवून घ्यायचं आहे. पूर्ण पातळही नाही बघा, या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता तेल तापले का पाहते मी. तेल छान कडलेलं आहे. पण अखंड फुलाची सुद्धा करू शकते किंवा अशा पाकळ्या वेगळ्या करून ही पूर्ण असं बुडवून टाकून घ्या. कापड के तुझे आपण आता कुरकुरीत लालसर कलर येतोपर्यंत भाजून घेऊ. मस्त दिसायला लागल्यात आहे भाज्या. मला आता लागते डाळ भाजते. भजी छान भाजलेली आहेत कुरकुरीत. मी काढून घेते. आता आपण हे पूर्ण भजी तळून घ्यायचे आहेत. आणि हादग्याच्या भजीचे हे आपली मिरची भजी कशी असते त्या पद्धतीने पण आकार येतो
आणि चव ही खूप ह्याची छान लागते. आणि आपण भजीही नाही, ह्याची भाजी सुद्धा करू शकतो या फुलांपासून, आणि ती आरोग्याला खूपही चांगली असते. आणि या हादग्यांच्या फुलांना तुमच्या इकडे काय म्हणतात हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याची भाजी तुम्ही डाळ टाकून सुद्धा करू शकतात. कांदा, लसूण, हिरवी मिरची घालून छान परतले की ही छान भाजी होते. आता ही आपली भजी झालेली आहे. तर तुम्हाला भाजी कशी बनवायची जर तुम्हाला कळत नसेल किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा. मी तुम्हाला ह्याचा भाजीचा व्हिडिओ सुद्धा मी करून दाखवेल. भजी खाली पडले. आपले सगळे अशा हादग्याच्या फुलांची भजी तयार झालेली आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे आम्ही खाऊन घेतो.